आईची वाट पाहूनच राहिले वाटते बा माईवाली. माना लागन बा आईले. आईचं मन नाही म्हणत, पण किती काय काही झालं आणि काही केलं तरी पण आई तर मन नाहीच म्हणत. माई वाट पाहूनच राहिली पा बोल. त्याला तर लवकर जेवतो बाबा, काय केलं ना काय नाही काय ना चांगला पोट भरून जेवतो. जरा भूक लागली पण आता बाबा कुठं गेले काय गेले काय माहित. त्या काय झोपल्या का काय करून राहिले काय तर. आई वा आई म्हटलं देवाला देणं मला, देवाला देणं भूक लागली ना वा आई. आला का बाबू भंडा? बाबा किती वेळची वाट पाहून राहिली तू. आली सकाळपासून कुठं गायब झाला, काय नाही, जेवला नाही, खावला नाही. ती वाटच पाहून राहिली मी. किती वाट पाहिली बाबा. ती सकाळपासून स्वयंपाक करून ठेवला. ते आता पत्ता नाही. बरं झालं बाबा आला आता. म्हटलं भूक लागली का तुला अजून? लागली ना वाई भूक म्हणून तर घरी आलो मी, नाही येतच नव्हतो. तिकडे वावला होतो मी, तिकडे झोपत होतो. पण काय करता होती झोलान भूक लागली का झोपही नाही का काहीच नाही. म्हणून म्हटलं आता घरी जात लागते ना, आईच्याच जेवत लागते म्हणून आलो बा घरी आता. बाबा कुठे गेले ना? ते बाबा तुलेच तर पाहिले गेले रे, नाही का फोनच राहील तुला इकडून तिकडे पाहिजे. आता संध्याकाळचे गेले ते झाबऱ्या गिबऱ्या मारती गिरती संख्या जगण्या, नाही का तुलाच पाहिले गेले ते तिकडे कुठे गेले काय नाल्याकडे जातो म्हणे, वावराकडे जातो म्हणे. तुला पाहिले गेले ते असं का मला पाहायला गेले नाही बोला जाऊ दे ते पाहू तिकडे मला. पहिले तू त्या जेवायला दे बा मला, चांगला जेवता पोट बोलून आणि झोपतो. त्याचं पहिलं सकाळी काय तर पहिले दे बा जेवायला दे मला, जोल्या भूक लागली. हो चाल बाबू चाल, हो चाल जेवायला दे चाल. मग चाल सगळं बघून बापा मा बंदा झोपायची. चाल बाबू चाल चाल, गरम गरम जेवायला दे चाल. मा दे ना बाई लवकर दे ना जेवायला, भूक लागली ना दे लवकर. मला वेळ लावून आली तर देऊन आली काही नाही. दे लवकर दे ना, भूक लागली ना बाबा जोल्यानं. हो हो देऊन राहिले बाबू. थांब ना जरा, गरम करून देतो ना, गरम गरम करून देत तुले बापा. मा बाबू सगळ्यापासून जेवला नाही तर तिला आता शिवाय देऊ का? आता असं म्हटलं गरम करून देतो ना. थांब थांब 2 मिनिटात गरम करतो आणि देतो. मा थांब जरा 2 मिनिट थांब फक्त. बोला कर बोल लवकर. हो काय गरम करतो काय दे लवकर दे बाबा. सकाळपासून जेवलं नाही, भूक लागली कातावून. हो दे लवकर दे. आणि का बाई हे बाबा मला आता काही कलंत नाही व. हा म्हटलं बाबा मला काही कलंत नाही. काय करते हाय ना मी, काही जर करून तर मी पाहून घेईन. म्हटलं काय करते काय नाही पाहिजे ना मी काय करते तर. तू काही नाही जेवण कर आणि झोपून जा मा बाजूनं. त्याला काय माहित पडते तू आला म्हणून. जेवण मा बाजून झोपून जा काय. थांब देतो 2 मिनिटात जेवायला थांब. चला येतो मग कंदीला पाहिजे पाहू द्या, जमलं तर रिपोर्टच देऊन देऊ. सकाळपर्यंत भांडा झाला नाही का बस उद्या रिपोर्ट ठोकून देऊ. काय करता उपाय नाही आपल्यापाशी, रिपोर्ट द्याच लागते आपल्याला. आपण एवढा पता लावायची कोशिश केली पण आपल्याला काही पता लागला नाही. कुठं जाऊन बसवले का भांडा जाऊन कुठं नाही जा. उद्या आपण काही नाही रिपोर्टच देऊ. सकाळपर्यंत वाटपारीच्या आला तर आला, नाही तर उद्या रिपोर्ट पक्क्यात देऊन देऊ खाली. अरे जाऊ दे ना, आपलं ते लिपोत आणि बिपोत तिकडे तुले आज कुठे लिपोत देत बसतं. त्या पत्ता जर त्याच्या मत्तीने गेला ना, त्याच्यात मत्तीनं घाली आण. किती दिवस बाल खाणार तू किती दिवस आहे तिमक 2-3 दिवस काय आपण त्याला खायला भेटला नाही का बरोबर घाली येते. मग तो मग त्याची पाल मत्ती झिलो तुम्ही. लेकाला एवढं पाहिलं, लेकाला कुठं गेला कुठं नाही पत्ता नाही. इथं पळबू थकून गेलो आपण. संध्याकाळचे 12 वाजून गेले झोपाली इथं, ते पण पुत्याचा पत्ता नाही लागला. बोला किती दिवस तो खायन बाहेर येणार आहे त्याला गली येणार आहे. मग कालतो त्याची काळजी मस्ती वय कसा काय लागा घालून जाणार आहे ते. कसा काय म्हणजे त्याचं सगळं कालतोच मी. त्याला बघते लेकाले एकदा घली होऊ दे सगळं कालतो. पाय आता इथं त्या भांडाचा भेटायचा पत्ता नाही. ते कंदीला पाहिजे पाय हो भेटला त्याला म्हणते त्याची मस्ती झिरोच म्हणते. मग आम्ही पहिले भेटू दे म्हणा बाबा, नंतर काय मस्ती झिरोच बद्दा. बरं चाल ते काय रे ते 5 बसून तिकडे ते मस्ती झिरो का तिकडे काय करू. चाल बाबा पहिला झोपून राहिली, चाल झोपू. मागून पाहायला भांडा असले म्हणजे भांडाचा काही पत्ता लागला नाही. लागा कोणा कोपच्यात जाऊन लपून बसला आहे पाहूया काल सकाळी. उद्या सकाळी जमलं रिपोर्टच देत त्याच्या नावाची. त्याच्या नावाची म्हणजे त्याचा रिपोर्ट लापता झाला म्हणून काय करतो मग उपास नाही ना. रिपोर्ट द्यायला तो कंदीला पाहिजे किती नाही म्हणून काही म्हणून पण तेल जबरदस्ती नेतो. का कुठंच गेला काय तर कुठं लापता झाला. बरं जाऊ दे चाल आता घरी चाल झोपू. मागून धरून राहिले. चला येतो कंदीला पाहिजे. हो ये आणि झोपा सगळ्या जण चांगले काही टेन्शन घेऊ नका. बिंदा झोपा म्हटलं मी चांगला झोपतो आता. त्या पोत्यात टेन्शन काढून टाकतो सगळ्या धोक्यातलं. चांगला झोपतो थंड तरी त्या पोत्याला तिकडे तुल्यात जाता मस्तीने गेला तर का घरी आण त्याची मस्ती झिलो तर मग जा मग झोपा जा. झोपली वाटते बाय भांडाची माय बोला झालं झोपली तर, नाही तर डबल लावलं 3 तिथं ते बोललं भांडात मा बिने पोत्त कुठं गेलं काय गेलं पता नाही का त्याचा. वावलात नाही कुठं पाव काही समजून नाही आलं. आता दुसरा काही उपाय आहे नाही, लिपोतच द्या लागन. किती काही नाही म्हटलं तरी लिपोत द्यास लागन भावा. काही नाही उद्या थक्कायच उठतो ना पहिले लिपोत द्यायला जातो. वाच लागतं बोल वाट पाहितो लागलं भला झाला ठीक, नाही उद्या थक्कायच उठतो आणि वर लिपोत देऊन देतो नाव. आता काय गलाच आहे आम्ही कुठंच गेला काय गेला तर चला आता मी आता झोपून जातो. जेव्हा मनही नाही उलाल जाऊ तिकडं जेवत पेवत नाही झोपून जातो. बाबा इकडं तर घोल नाही चालू आहे झाली भुलली होती तिथं पुलका गायब झालं म्हणून. ना मगाची माल लावून लागली ती भांडाच आता चांगली खलाती दिवडू झोपून राहिली. बोल झोप माय पण डबल ते मला चालू करशील. चला मग मी झोपून जातो. गेला वाटते बाबा माणूस झोपाले. बरं झालं गेला तर दिसला ना भांडा तू दिसला नाही. मा दिसला नाही झोप बाबा सगळ्यापासून आला नाही घरी. बरं झाला आला बाबू तू. चांगला जेवला पोट भरून. काय भांडा जेवला म्हटलं चांगला.
हो आई हो चांगला जेवले मी पोत बोलून. आता बोललो का बाबाले की ऐकायला गेलं ना बस झालं माही खळत नाही चांगले होते मला ते नाही म्हणे बोलेंत. आता आले ते पाहून मला पाय बोला किती पाहायला गेले ते वावला घेऊला पाय बोला किती प्रेम करते मावर. मग मलाच वाटते का मला प्रेमच नाही कळलं. आता माहित बोला मामा माय बाबा मारले प्रेम करते. हो मी त्याला गायब का झालो ते मला पाहिले पाहिजे नदीवर इथं तिथं वावलात बाबा कुठं नाही गेले. हो मानलं बाबाले मी बाबा पोरग ना जाईन नाही जागा त्याच्या जण तर गेला तू त्यानं त्या मग कटकट लावली म्हणून तू गेला नाही. तू जात जागा त्याला समजलं पाहिजे ना पोराच्या मग काय कटकट लावा. तुझ्या मग कटकट लावली त्याच्या कटकटी पैसे गेला ना तू. जरी तिकडे आता झोप चांगला झोप जेवला ना आता चांगला झोप टन्न. काय आता टेन्शन घेऊ नको काय त्या बाप म्हणून फोन गेला पुढच्या पुढं. काय करते काय दिसलाच नाही तू आता काय टेन्शन घेऊ नको झोप मस्त. हो झोप तू आता सकाळी काय होते तर बाबा तुला ते का काय करते काय माहित बाबा मला भेव लागून लागला. पण आता झोपायला तर भेटून लागला बघ घरी तरी तिकडं. हो झोपतो मस्त आता. अरे काय म्हणता बा कंदीला पाहिजे सकाळी सकाळी का आला का भांडास. अरे नाही ना बा झबलू कुठं आला तो का आता मग कुठं जाऊन मेला काय तर पत्ता नाही तर घरी आता आला तर नाही तो घरी. मग नाही चला तर जवळ आपण पोलीस स्टेशन म्हणली बुद्धले आता काही उपायला आला नाही. त्याची माय झोपली बाबा बल झालं नाही तिनं आता सगळ्यात ते मला लावलं असतं काले झोपली होती ते बल झालं बा झोपले नाही तर ते तर ते मलाच लावते. आला नाही म्हणे मी तिला उतरलंही नाही आता सकाळी आणि काहीच नाही. म्हणलं चाल बा पहिले झाबळीच्या घरी जा झाबळीला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊ लिपत द्यायला म्हणाला बा होता लागला लिपत देऊन येऊन जाऊ आपण. मी नंतर तुम्हाला कालच म्हटलं तर कंदीला पाहिजे रिपोर्ट द्यास लागते. आपण एवढं पाहिलं आपल्याला काहीच पत्ता नाही लागला ना. आता पोलिसाला काही नाही पत्ता तरी लावा चला मग देऊन देऊ लवकर. आता ताबडतोब म्हणजे काही नाही पत्ता तरी लावून ते लवकर चला. हो चाल हो चाल मग आम्ही लवकर काय देऊन देऊ चाल. हा बोला काय तुमचं. हा बोला म्हटलं काय सकाळी साहेब मला लिपोत द्यायचा होता बा पोलगा लापता झालाय. काय पोलगा लापता झालं किती वर्षाचा आहे बा पोलगा. किती वर्षाचा म्हटलं पोलगा त्याकडे कुठं लापता झालं म्हणा काय माहित बा साहेब कुठं लापता झाला काय तो 24 वर्षाचा आहे तो. मी त्याला तर बोलत दिले तो 10 वाजून गेला घालून तर आलाच नाही घरी वापस. आम्ही पाहून आलो खाली लातली बालाजीपर्यंत पाहिला तरी पण पत्ता नाही म्हणून आता सकाळी आम्ही लिपोत द्यायला आलो बा. असं का म्हणजे घरी काही तुमचं झालं का काही म्हणजे भांडण झगडण झाला घर तुमच्यावाल्या. नाही भांडण गिंदण नाही झालं साहेब आमच्या घरी सायकल चोरीली गेली. ते सायकल चोरीली गेली तर मी या पोलाला झाला तर बोललो ना तालाने लावला होता म्हणून ते चोला ना काय केलं कोण तरी. तर मी या पोलाला झाला तर बोललो तुला तालाने लावला असं नाही तसं नाही तू या सायकल गेली जेवढं बोललो तर त्या लागा आलतो गेला तालात नाही घरी. असं म्हणजे रागावर गेला नाही नकाच रागा बा फुटायचं आजकालच्या मारून कास करा काय तर जरासा बोलला का नाही बोलला बाप चाललेला काय घरून कुठं गेला आणि काय तर. बरं मग काही हे नाटोकडे काही विचारलं का. विचारलं ना बा साहेब नाले पाहिले वावर पाहिलं पुला गावात पाहिलं तर पण या पुत्याचा पत्ता नाही पुतात गेला काय गेला तर. असं म्हणजे लगा कुठं काही लपून बसला म्हणावं का काही जीवाचं कमी जास्त केलं काही मला धमकीचा काही फोन घेऊन आला मी असं करतो तसं करतो. काय काही तो घरी बोलला मी जीवाचं असं करतो तसं करतो काही म्हणजे तुम्हाला काही बोलला का बा. नाही साहेब तसा गीता काही बोलला नाही तो फक्त ते लहान पोल्यानं आमच्या घरा गेले त्याला म्हणते मा बाप मलाच म्हणून लागला ताजन सायकल गेली म्हणून मी घरी जातच नाही बा आता म्हणते फक्त तो बाकी जीवाचा काही कमी चालतो कळतो गेलतो आता काहीच नाही म्हणते. हो असं का म्हणजे तुमच्या गावात असला करत ते मला छानून करायला. हो त्याच्याशिवाय काही म्हणजे पटा लागणार नाही कुठं गेला काय गेला बोला तुमचं घर पाहा लागण घरामध्ये ना काही नाही म्हणजे सबूत सोडला असेल ना काही चिठ्ठी चट्टी काही मला भेटला घरी काही लिहून घेऊला गेला असेल का काही म्हणजे काही सोडलेलं आहे का ना काही घरी. नाही साहेब तसं किती काहीच नाही बा पाहिला आम्ही पण आम्हाला घरी जायचं म्हणजे काही चिठ्ठी जाती काहीच नाही बा काहीच नाही भेटलं. तुम्हाला नाही भेटत ते आम्हालाच पाला ते आम्हालाच बरोबर भेटते तुम्हाला काय भेटते. चला आता याच लागणार तुमच्या घरी. आता तुमच्या पोराचा पट्टा लावाच लागणार. बरं चला कुठे तुमचं घर चला म्हटलं गाडीच काढ लागणार आता चला गाडीनं जाऊ चला चल शेंडे चाल म्हटलं माझ्यासोबत चाल तू. अजून साहेब 2-3 पोलीस वाले जास्त असतात का तिकडे आपल्याला लवकर पत्ता लावायचा आहे पुराचा फुरगा काल सकाळपासून काय झालं त्याचा पत्ता नाही आहे. ह्या म्हटलं 2-3 पोलीस वाले अगाऊचे का जरा. बरं तू सांगून राहिला का आम्हाला अगाऊचे घ्या हे घ्या ते घ्या म्हटलं आम्ही डोकं जण काढूया चला उंडा सांगून राहिला तर अगाऊच्या घामटे अगाऊचे म्हणजे रिकाम टेकडे साहेब बाकीचे. हो चला आम्हीच पाहिजे काय तर पार पटा लावून टाकतो चला तुम्ही घरी चला पाहिजे. चला साहेब चला गुच्च्या बदले बसलो हे साहेब जलाची कळत दिसून राहिले काही म्हटलं काही बोलू नका खोलते त्याच्या मनात नाही तर येणे नाही आपल्या घरी पत्ता नाही मा बांधाचा चाल तर दे जसं घालते त्याचं चालू दे चला साहेब चला. या साहेब येतो ना आपलं घरी आणा बा पाना मा घाला म्हणजे काय पैता का नाही इथं. हो लवकर पाहा लवकर मा बोलाचा पत्ता लावा कुठं गायब झाला कुठं नाही या म्हटलं साहेब या पाना बा काय पाहतात या. हे वय तुमचं घर नाही बरोबर लाव तुमच्या पोराचा पट्टा पाय तुमच्या घरात सगळी छानून करतो काही नाही सबूत भेटणार कुठं गेला काय गेला पटाच लागते पठा मग तुम्ही 12 टाइम आम्ही पाहतो. काजी साहेब आम्ही जरा पाहू लागलो असतं म्हटलं तुम्हाला तुमचंच कामाला कधी तेवढं. नाही पाहतो आम्ही डोकं जण आम्हीच पाहतो काही म्हटलं तू काही पाहू लागू नको काही लोक तू फक्त उभं राहतो काय म्हटलं जातो आम्ही. जाऊ दे ना बा झाबलो जाऊ दे पाहू दे त्याला नाही म्हणते तर तू काय मंदा करून राहिला जाऊ दे ते पाहतो म्हणते तर पाहू दे त्याला गजू गमगा हो जा साहेब जा हो पा घालामध्ये. हो आणि तुम्ही म्हटलं कुठे जाऊ नका नाही तर बस तुम्हालाच पाठवा लागेल कुठे गेले आम्ही बाट घरात जातो बाट चेकिंग करतो घराची काय सबूत भेटला तुम्हाला सांगतो मग काय म्हटलं इथंच थांबा तुम्ही.
हो हो साहेब इथंच आहे आम्ही इथंच आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका इथंच आहे म्हटलं हो या तुम्ही जा आपला घर चेक करा काय सबूत भेटते काय नाही पाहा तुम्ही हो माझ्या भांडाचा लवकर पत्ता लावा हो जा पहा माझ्या घरात आता हे पोलिसवाले पत्ता लावते वाटते मामा भांडाचा आता घराची तलाची घेते मग काय सबूत भेटते मग काय म्हणतो कुठं पाहिजे त्याला कुठं नाही बल जाऊ द्या पाहून तर लायले मग भांडात भेटून तर जाईन बाबा जाऊ दे तिकडं पाहू दे त्याला अरे कुठं चालले तुम्ही बाबा माझ्या घरामध्ये ना कोण आहे बाबा तुम्ही आता कमालच केली बाबा हिनं कोण आहे म्हणते तुम्ही कुठं चालले म्हणते बाबा एवढी मोठी वरडी घालेला टोपी घालेला तरी पण ह्या बाईनं बघलं नाही काही पोलीस आले म्हणून अजी म्हटलं पोलीस आले ना आम्ही पोलीस आले हा तुमच्या घराची छानून करू राहिलो आम्ही कायची छानवीन करून राहिले बाबा माझ्या घराची ह्या बाईचा दिमाग ठिकाणार नाही वाटते बा ह्या बाईचा पोरगा लापटा झाला ना त्याच्या म्हणजे ह्या बाईचा दिमाग काही ठिकाणार नाही जाशील तू अंडर पाय म्हटलं अंडर पाय काय आहे काय नाही काय भेटते तर हा पाय म्हटलं अंडर हो काही सबूत गिबट काही म्हणजे चिट्टी चाट्टी काही जे भेटत असेल ते सांग लवकर मला पाय ओळखलं तुम्हाला आता पोलीस आले तुम्ही नाही आणि माझ्या घरामध्ये काय चालले तुम्ही काय करू राहिले माझ्या घरामध्ये अजी तुमचा पोरगा कालपासून घरी आला म्हणते ना म्हणून त्याच्या बाबांना रिपोर्ट आला पोलीस स्टेशनमध्ये म्हणणार आम्ही काही पाहिलं तुमच्या घरामध्ये हो काही सबूत भेटते का तर कुठे गेला काय गेला का चिट्टी किती लिहून ठेवली का काही हा म्हणून आम्ही छानून करू तुमच्या घराची अजी पण साहेब माझ्या बरोबर घरी जाण बाबा कुठंच नाही गेलं झोपला ते त्या बाईच्या डोक्यात फरक पडला वाटते बाबा त्याच्या बाप म्हणते लापट्टा आहे म्हणते कालपासून घरी नाही आला आणि बाई म्हणते घरात झोपलाय म्हणते बाईच्या दिमागात नक्की 100% फरक पडला काही ना काही बरं घरात आहे ना बरोबर ठीक आहे राहू द्या काही नका लागत त्याचं आम्ही अशी छानून करून राहिलो तुम्ही फक्त उगे थांबा इथं बाबा मग छानून करून काय राहिले तुम्ही काय बाबा काय माझ्या घरामध्ये मला काही समजून राहिले तुम्ही कायची छानून करून राहिले काय नाही तुम्हाला सांगू राहिले पोरगं झोपला घरात काय खाली नाही काय छानून करून राहिले तुम्ही सांगा मला पहिलं खरं सांग बाबा कायची छानून करून राहिले काय नाही तुम्ही थांबा बरोबर 10 मिनिट फक्त 10 मिनिट म्हटलं उगम बसा तुम्ही नंतर सांगा आम्ही काय छानबीन करून राहिलो काय नाही फक्त मला 10 मिनिट थांबा तुम्ही करू आमचं काम आम्हाला मना करू नका काय छानबीन करून राहिले हे करू राहिले ते करू राहिले हा उगम बसा म्हटलं थोडा वेळ साहेब इकडे एक जण आहे बा कोणतरी झोपलं या इकडे म्हटलं इकडे जरा पाय कोण काय इकडे हो आलो रे तुम्ही म्हटलं इथं थांबा 10 मिनिट हा 12 मिनिट अंडर काय तुमचे पास आहे मला ते पाहतो मग सांगतो तुम्हाला काय छानबीन केली काय नाही तर थांबा इथं 10 मिनिट अंडर येऊ नका अजिबात आता ह्या कोणी बा झोपलाय हो या माणसाला 2 पोरं आहे का काय आहे सांगितलं नाही 2 पोरं आहे का काय आहे एक लापटा झालं म्हणते बा कोणता लापटा झाला काय होता ना ह्या कोण होतं अजय साहेब थांबा तिकडे उठताले बाबा माझ्या पोरगं झोपलाय ना म्हटलं त्याला उठून राहिले का तुम्ही झोपू द्या त्याला पोरगा हा पोरगा का तुमचं हे म्हणजे 2 पोरं आहे का तुम्हाला एक लापटा झालं म्हणते कोणतरी पोरगं तुमचं आलं हो लापता झालता बाबा ह्या पोरगा मग नाही तर काही असतो झोपलाय काल लापता झालता काल दिवसभर घरी नाही आला मग संध्याकाळी 10-11 वाजता आला मग त्याला जेवायला दिलं आणि झोपवलं तर आता काय मी उठवलं झोपू द्या म्हटलं दिले अरे तुम्ही उठू नका बाबा माझ्या पोराले फालतू म्हटलं त्याला त्रास देऊ नका काय बोला त्या नाचवत बोला म्हणजे काल जे पोरगं तुमचं लापटा झालं ते म्हणजे घरी आलाय नाही तुम्हाला एकच पोरगा आहे एक नाही तर काय 10 पोरं आहे का बाबा मला एकच पोरगा आहे ते काल जरा रागात गेलं तर ते आलं घरी वापिस मग नाही तर काय म्हणजे मग तुमच्या नवऱ्याला माहिती नाही तुमचा पोरगा घरी आलाय म्हणून हा ते रिपोर्ट द्यायला आले पोलीस स्टेशन मध्ये नाही त्याला अजून याच्यातलं काहीच माहित नाही पोरगा घरी आला का काही त्याला काय काही कानोकान खबर नाही त्याला मी दिसून नाही दिलं मग पुराले पोरगा जर दिसलं असतं त्यानं मारलं असतं त्याला म्हणून त्याला काल आम्ही काही सांगितलंही नाही आणि त्याला दाखवलंही नाही त्याला बरोबर लपून झोपवलं मी अजूनही त्याला माहित नाही का ह्या भांडात घरी आहे म्हणून त्याला पोरं घरी आलं म्हणून त्याला असं वाटतं का लापताच आहे त्याला मी अजिबात सांगितलंच नाही वारे वाच्या महाबीन लोक कसे नका पाहायला भेटते बाबा पोरगा घरीच आहे तो माणूस रिपोर्ट द्यायला आला पोरगा कालपासून लापट्टा आहे म्हणे काय म्हणता सकाळी इथं चेकिंग करायला आलो घरामध्ये पाहतो म्हटलं काय सबूत पोरगा घरीच आहे काय म्हणजे पोलीसवाल्याचा टाईम फालतू समजते काय लोकांना काही थांबले का बुड्या तू थांब दाखवत तुले म्हणे बाई म्हणते घरीच आहे म्हणते काल चालतं म्हणते पोरगं माणूस म्हणते कालपासून लापट्टा आहे म्हणते आलाच नाही म्हणते घरी पोरगं मस्त सन्न झोपेला आहे घरी काय इथं आमचा टाईम पुरा वेस्ट करून टाकला लेणं काहीच नाही पोरगं घरी सगळं बरोबर आहे ते रिपोर्ट द्यायला आला तो माणूस थांब रे तू थांब दाखवतो डेटवेल त्यावर छोटे चांगले त्याकडे पोलीसला टाईम इन्व्हेस्ट करून राहिला नाही तू थांब का दाखवत तुले अजी बमलू नका बापा आम्हा पोरगं उठन ना कालपासून बिचारा तो घरी आलता नाही आता कसं घरी आला घरी तर म्हटलं झोपू द्या त्याला सुकानं काय बमलून राहिले तुम्ही हा लवकर घराच्या बाहेर व्हा तुम्ही चालले घरात काय चेक करून राहिले काय नाही हा म्हटलं लवकर घराच्या बाहेर व्हा हो चाललो आम्ही कसे लोक आहे काय माहित बाबा सगळे दिमागाने गेले वाटते हो चाललो चला बसा बरं तुम्ही दोघं जण गाडी चला तिकडे जावं लागते आम्हाला तुम्हाला तिकडे चांगले वाटते चला म्हटलं बसा तुम्ही काऊन साहेब कोण घरामध्ये काही भेटला नाही का बा हा म्हटलं घर पाहिलं तुम्ही काही भेटलं नाही तुम्ही म्हणे सबूत देतो काही ना काही भेटन म्हणे काही म्हटलं भेटला का नाही भेटलं आता कुठं चालता बाबा आले आता पहिले आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ तुम्हाला चांगली बजावणी देतो मग तुम्हाला सांगतो तुमच्या बरोबर कुठं आहे काय हा सांगतो मग तुम्हाला चालतो मी पहिले बसा गाडीमध्ये चाल तुम्हाला चांगली तिकडे तुमची खरपाणी करतो चला साहेब आम्ही काय केलं बा आता काय केलं डक्का तुम्हाला काय केलं हा पोरगा घरामध्येच आहे ती रिपोर्ट द्यायला आले की आता घरी ती जरा चेकिंग करतो म्हटलं आता पोरगा म्हटलं सन्न झोपेला घरामध्ये हा तुम्ही जे पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला माझ्या पोरगा लापट्टा आहे कालपासून घर नाही आलं इथं नाही आलं तिला नाही आलं हा पोरगा खाला संध्याकाळी घरी आलं जेवले म्हणते चांगलं झोपले नाटाय झोपून आहे हा तुम्ही तिकडे आले कल्ला बाजार करत पोरगा लापट्टा इथं आम्ही घरी म्हटलं जरा चेकिंग करतो बरं झालं पोट्ट घरात भेटलं नाही तर बस पोरगा घरात होतो तुम्ही इकडे तिकडे पाल लाटू द्या आम्हाला हा म्हटलं तुम्हाला चला फक्त माझं बरं ना चांगलं पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला चांगला धडा शिकवतो कसं काय पोलीसवाल्याचा टाईम म्हणजे बरबाद करून राहते काय करून राहते सगळं सांगतो तुम्हाला हा पोलीसवाल्याचा टाईम बरबाद करता नाही तुम्ही चला बसा फक्त गाडीचा दाखवतो तुम्हाला घनचक्कर चला
म्हणजे माया पोरगा घरातच आहे का झोपलेलं? पाहिलं का तुम्ही बरोबर? हा का त्याच्या माझ्या मनानं ऐकलं तुम्ही? अरे बा, आम्ही छोट्या डोळ्यानं बोला तुमच्या पुराले, मग नाही का चांगला झोपेला ना सन्नट हो. हा, त्याच्या माया सांगितलं आम्हाला तुमच्या बायकोनं का पोरगा काळा झाला म्हणून संध्याकाळी घरी. त्याच्या माया मला सांगतच नाही बायकोनं, का बायकोनं सांगितलं नाही ना मला का पोरगा घरी आलं का काही काहीच नाही सांगितलं मला. म्हणून आता मला काय समजून नाही राहिलं. मला असं वाटून राहिलं तर आमचे डोकं आहे म्हणजे डोक्यावर पटकाव का तुम्हाला पटकाव तिथं. तुम्ही आता लवकर गाडीमध्ये बसा, लवकर आमच्यासोबत पोलीस स्टेशन चाला. तुम्हाला चांगली पहिले सोय पण देतो, नंतर काय तुमच्याला करतो. थांबा तुम्ही. हा, पोलिसवाला टाईम म्हणजे का तुम्हाला का मजा वाटली का? हा, पोलिसवाला टाईम खराब करू राहिले तुम्ही. काही जे काही पोरगा घरीच आहे. हा, लापट झालं नाही, हे झालं ते झालं, फालतूच्या फालतू आम्हाला घुमून राहिले. हा, काय म्हटलं साहेब? मला माहित नव्हतं बा पोरगा घरीच आहे म्हणून. मला कोणच नाही सांगितलं. मला जातलं बा पोरगा आलाच नाही म्हणून लिपोत द्यायला आलो बा मी. मला जर माहित असतं मी काय लिपोत द्यायला आलो असतो. हा, तुम्ही सांगा. तुम्ही बसा पहिला गाडीमध्ये बसा तुम्ही. तुम्हाला दाखवत तिकडं घंचकर. चल तुम्ही बसा टाकल्या. चालला मला तुम्ही आलता सोबत. हा, चल तुम्ही बस, तुम्ही दोघे जण बसा, दाखवत तुम्हाला. हो, चला शेंडे चाल बरं का काढ बरं लवकर गाडी. याला दाखवले काय सोयपान देऊ तिकडं. हो, चला मित्रांनो, भेटू म्हटलं मग उद्या. हा, भेटू उद्या. आजचा पण आपल्याला कसा वाटला तुम्हाला सांगा कमेंटमध्ये. काय म्हटलं कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला तर. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.